तिथं बाजार भरलेला रविवारचा, तिथून आणलेले आहेत. आता त्याची चटणी करते. तीळ आणि जवसाची चटणी लसूण घातलेली. इलेक्शन जवळ आले तर सारखी सर्वे करायला येतात. आता मी झाडू झाल्या अभ्यास करायला घेतलेलं. 5 वाजले तसे आणि मना म्हणतात तर डाळ भात कर. वा 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 वा, गरमागरम डाळ आणि भात. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:45 वाजलेले आहेत आणि आज सकाळी मी व्यायाम करण्यासाठी टेरेसवरती आलेली आहे. बाकी फक्त तुळशीपूजन केलेलं आहे, स्वयंपाक वगैरे काहीच नाही केला. म्हणलं अगोदर व्यायाम करावा आणि नंतर स्वयंपाक करायला सुरुवात करावी. बाकी मी आज जलसुद्धा घेऊन आलेली आहे सूर्यनारायणाला अर्पण करण्यासाठी. तर अगोदर सूर्यनारायणाचं दर्शन घेऊयात आणि नंतर मग व्यायाम करायला सुरुवात करते. सूर्यनारायणाला जल अर्पण करते आज. रोज तर नाही आणत मी जल, आज आणलेलं आहे. ओम मित्राय नमः, ओम रवे नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पूषणे नमः, ओम मरीचे नमः, ओम आदित्याय नमः. चला, सूर्यनारायणाला जल तर अर्पण केलेलं आहे आणि शहरावरचे धुके पण थोडेसे कमी झालेले आहेत. बरं वाटत आहे, सगळीकडे ऊन पसरलेलं आहे. चला आता व्यायाम करून घेते. व्यायाम झालेला आहे, आता घरी जाते. स्वयंपाक करायचा आहे अजून. कोई उठा की नाही, फोंडजी आवरत आहेत त्यांचं. चलो भाई, आता घेते स्वयंपाक करून. आज स्वयंपाकामध्ये मी करणार आहे चवळीची भाजी आणि हिरव्या टोमॅटोची चटणी. हे टोमॅटो मी ना आमच्या कुलदेवीच्या गावातून आणलेले. तिथं बाजार भरलेला रविवारचा, तिथून आणलेले आहेत. आता त्याची चटणी करते आणि चवळीची भाजी. आत्ता अगोदर मी मनाला सुंठेचा काढा देत आहे. मनाची तब्येत थोडीशी खराब आहे कालपासून. काढा देते त्याला. मी तर मागाशीच पिऊन गेलेली टेरेसवरती. हलकासा गरम केलेला आहे काढा. मना माझ्या मना, कसं वाटतं बेबी तुला आता? हां, अरे मागाशीच उखळवलेला मी पिऊन गेलेली, तुझ्यासाठी ठेवलेला. गुळ घातलाय. ठीक आहे, अच्छा लग रहा है. आज नको आंघोळ करू मग, का करायची? जाना है, मेरे पे जिम्मेदारी है. हाँ, NSS ची ना, क्या कर सकते हैं. जाना ही होगा. ठीक है, जाओ. कोमल पाण्याने आंघोळ कर मग जा. आता मी अगोदर चवळीची भाजी करत आहे. मस्त मिरची लसूण वाटलेला आहे बारीक आणि भाजी सुद्धा स्वच्छ धुवून चिरलेली आहे. चला, नैवेद्य पण तयार झालेला आहे. फोंडजी ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समनाय स्वाहा. आता एक छोटासा इन्सिडेंट झाला घरामध्ये. क्या ही कर सकते. फोंडजीने धूपदानी पाडली. बर 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 बर, क्या कर सकते फोंडजी, अभी हमारा काम बढ़ गया. अच्छा ठीक है, लीजिए डब्बा, आओ जाओ. आता मी जेवण करायला बसलेली आहे. दादू पण बसत आहे आणि मला आता त्याचं आवरत आहे. बाकी ही रात सांडलेली मी नंतर आवरते. अणम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देव जनादनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा न दोषण लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. आणि आज जेवणामध्ये मी खात आहे बाजरीची भाकर, कच्च्या टोमॅटोची चटणी आणि चवळ्याची भाजी आणि तीळ आणि जवसाची चटणी लसूण घातलेली. मस्त काल करून ठेवलेली मी. वा, चटणी खूप टेस्टी झाली. काय वाटतं दादू? बाकी माझा म्हणा आता कॉलेजला चाललेला आहे. औजा बेटा, नको नको नको. मैं हाथ नहीं देने वाली हूँ. आयुष्यवंत भव, यशस्वी भव. तब्येत खराब आहे, आजच्या दिवस सुट्टी घे म्हणलं तर नाही म्हणतोय. चाललंय स्कूलला, सॉरी कॉलेजला. बाळा टोपी घाल ना बाळा. कॉलेजमध्ये थंड असतं, झाडी वगैरे
जरा डोक्याला टोपी घाल, गरम टोपी. मला पंखा लावावा लागतो, एवढं गरम होतं. क्या ही बोले बच्चों को गरम होता है आणि सर्दी ताप 2 दिवस झाला आहे. ऐकत नाहीये. आओ जो आराम से गाडी चलायलो. चलो भाई, मना तर कॉलेजला गेलेला आहे आणि मी इथं आता किचन ओटा आणि भांडी पण स्वच्छ केलेली आहेत. आज लवकर काम केलं किचनचं मी. बाकी आता फक्त दूध गरम करायला ठेवायचं राहिलेलं आहे. ठेवते पातेल्यामध्ये आता. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आता मी भाभींना भेटायला चाललेली आहे त्यांच्या घरी. थोडा वेळ गप्पा मारून येते. बाकी इथं दूध पण गरम झालेलं आहे. आता गॅस बंद करते. दादू दादू झाड़ू लगा लो, अभी आपका काम है. और वो इतना बिछाना फोल्ड करके रख दो. या इथं मी बेडगी मिरची आणलेली आहे चिंचणीवरून, म्हणजे आमच्या कुलदेवीच्या गावावरून. तर ही बेडगी मिरची आणि एक आहे शंकेश्वरी मिरची उन्हात ठेवते, म्हणजे असेच कॅरीबॅग सोडून ठेवते. काही टाकणार नाही याच्या खाली, म्हणजे पसरवणार नाही. कॅरीबॅग सोडून फक्त उन्हामध्ये ठेवते. हे घेऊन जाते. बाकी दादू आता झाडू मारेल. ठीक आहे. आई तर बाहेर गेली आहे. आता मी माझं राहिलेलं काम कंप्लीट करतो. आता मी झाडू झाल्या अभ्यास करायला घेतलेलं, तेवढ्यात आई आलेली आहे परत. पानी गरम कर दिया है. अरे लाइटर क्यों रख लगा? फिर बदलो ये लाइटर खराब हो गया. बदलो अभी. अरे आपल्याला लाइटरच खराब मिळतो. किती महागाचा आणला ना तरी चायनीज मालच आणा तुम्ही. तुम्ही मैं थोड़ी लाते बेटा. पप्पा चायनीज नाही आणत. ये देखो कितना होशियार है. वो गैस का नॉब ही बंद कर दिया तो कैसे शुरू होगा. भूल गई. मी आंटीला भेटायला जाते वेळेस ना नॉब बंद करून गेली. बघू आता तरी पण खराबच झालेला आहे. चालू नहीं हो रहा. चालू हो जा. लाइटर चालू हो गया. ठीक है बेटा, पप्पा को बोल दो अच्छा सा महंगा वाला लाइटर लेके आए. एकदा आणलेला बरं का महागाचा पण लाइटर, पण काही उपयोग नाही, खराब झाला. आत्ता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आता मी हा टेबल वगैरे पुसून घेते. 2-3 दिवस घरामध्ये नसल्यामुळे ना धूळ बसलेली आहे टेबलवर, सगळी पुसून घेते आता. चिरंजीव सगळं काय आणून इथंच ठेवतात टेबलवर. क्या हे कर सकते हैं. हे बघा किती धूळ साठलेली आहे टेबलवरती. चला आता मी किचन आणि हॉल स्वच्छ पुसून घेतलेला आहे. खूप धूळ बसलेली. चिरंजीवाने काय व्यवस्थित झाडू पण नव्हतं मारलं. मी नसेल ना घरी व्यवस्थित कामच करत नाही. माझी क्या आहे, इलेक्शन जवळ आले तर सारखी सर्वे करायला येतात. क्या ही बोले. आता बेडशीट पण बदललं कारण मनाला 2 दिवस ताप आला होता. गावावरून आल्या मला एवढी साफसफाईची कामं करावी लागत आहेत आज. क्या करे, तर गावावरून आले थकवा आणि काम त्यात. क्या कर सकते हैं. सायंकाळचे 4 वाजले आहेत आता. एवढा वेळ मी कालचा व्हिडिओ एडिट केला आणि आता डाळिंब खाण्याचा आनंद घेते. इथं एक सफरचंद पण चिरलेला आहे, दादूला देते. बघू दादू खातोय का. दादू लीजिए, खा लो. एप्पल खाओ आप. दालिम भी खाओ आधा, फिर मैं बाद में खाती हूँ. दालिम पण खाना दादू. क्यों खा लिया ना आप लोग. एप्पल खा लिया सिर्फ. तुमने काटा और हमने खाया, ऐसा हो जाएगा ना. खा लो, माँ देती है प्यार से खाने का बेटा. ठीक है मैं खा लेती हूँ अभी दालिंब. माझ्या मना आलेला आहे. का रे बड़ा उशीर केला. क्यों लेट कर दिया बेटा. भूख नहीं लगी. पहले दालिम खा. सोलून ठेवले दिवसाचे आरामात. ये पुत्र सूर्यकांत. फिर कैसा गया दिन. बुखाराया कॉलेज में नहीं. ठीक आहे, अभी नॉर्मल है मेरा मना. मना माझा खूप नाजूक आहे. लहान असताना तर सारखा आजारी पडायचा. आता मोठा झाला आहे, कमी आजारी पडतो, पण वर्षातून 2-3 वेळा तर आजारी पडतोच. डाळिंब खाल्लं का बाळा. हो यो. क्या बनाओ तुम्हारे लिए अभी. दाल चावल. दाल चावल, चाय वगैरे नाही. सीधा खाना ही खाना है. चपाती भाजी आहे ना, खायची होती. नाही खाना है. मग डाळ भात खायचे. बापरे, आता जल्दी खाऊ. 5 वाजले तसे आणि मना म्हणतो आता डाळ भात कर.
ठीक आहे, मग मला आता लवकर स्वयंपाक करायला सुरुवात करावी लागेल. जल्दी खाना खाऊंगा, जल्दी सो जाऊंगा, फिर कल सुबह हाँ से जिम चालू करूंगा. ओ भाई साहब, ठीक है भी, लग जाती भी खाना बनाने में. सर हाँ हाँ 1 2 मना मला डान्स शिकवत आहे. मी आणि माझा मित्र. हा, जो की मना NSS ला जेव्हा जाईल ना, कधी तुझं बाळा शिबिर 24 तारखेला आहे, तो मना हा डान्स परफॉर्म करणार आहे. मी नाही, माझा मित्र. हा, मित्र आणि मनाने आज माझ्याबरोबर रिहर्सल केली. मला आला का बाबू? सायंकाळचे 6:15 वाजले आहेत आता आणि मी गॅसवरती डाळ आणि भात शिजायला ठेवलेला आहे. माझ्या मनाला आज डाळ भात खाण्याची इच्छा झालेली आहे आणि तेही लवकर, म्हणून मी आज लवकरच स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे. आता इथे डाळ सुद्धा शिजलेली आहे आणि मी आता देवाला नैवेद्य देत आहे. आज डाळ भाताचा नैवेद्य देत आहे संध्याकाळचा. वा 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 वा, गरमागरम डाळ आणि भात मस्तच. थोडंसं तूप सोडते डाळ भातावरती. चलो, थोडंसं थंड होऊ देते आणि नंतर देवाला अर्पण करतो नैवेद्य. नैवेद्य थंड झालेला आहे, आता देवांना देते. ठीक आहे दादू. हराय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यं समर्पयामि. रामचंद्र कृपालु गजानन अर्णव भयदारुणं नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपदकञ्जारुणं. सायंकाळची पूजा अर्चना झालेली आहे आमची. बाकी आता आम्ही जेवण करून घेतो. गरमागरम भोजन तर तयारच आहे, खाऊन घेतो. आणि थंडीच्या दिवसामध्ये ना गरमागरम भोजन खाण्याचा आनंदच वेगळा आहे. आता फोंडेजींची वाट बघत नाही, फोंडेजी आजकाल उशिरा येत आहेत. आता खाऊन घेतो आम्ही तिघजणच आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.